वारी सराटी येथे जी घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमचं सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं आहे. याआधी सुद्धा आम्हीच आरक्षण लागू केलेलं होतं, परंतु सगळ्यांना माहिती आहे की वर आपली बाजू मांडताना काही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करायला हवा होता, तो देखील झाला नाही. आता का कुणी केला नाही या फंदात आता पडण्यात काही अर्थ नाही. मी शब्द देतो की शासनाचं शिष्टमंडळ हे आजच्या आज जरांगे पाटलांना जाऊन भेटेल. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता कायम टिकेल असं आरक्षण आम्ही देऊ. त्यांची जी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे त्यासाठी आम्ही न्यायमूर्ती पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. ती लवकरच कामाला लागेल. ज्यांच्या म्हणून कुणबी नोंदी सापडतील त्यांना शासनाच्या वतीनं तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश मी दिलेले आहेत. नाही तसलं जमणार नाही आपल्याला. हे बघा ना राव, असलेल्या गोळ्या झाडल्यात आमच्या माता मावल्यांवर. तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाही? तुम्ही तुमच्या आया बहिणीवर गोळ्या घातल्यात आज समजा. आमच्या या लहान लहान लेकरांची टपुरी फोडली ना, इथे टाक पडल्या ते काय काला. आणि वरून काय आमच्या जखमी आंदोलकांवर तुम्ही 307चा गुन्हा दाखल करता होय? अरे इथं काय मोगलाई लागून गेली काही? 2 दिवसात करतो काय ते अजून. हे बघा, ज्यांनी लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश दिलाय ना त्या सगळ्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई पाहिजे. ते पाहू आपण. त्याची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. मी जाताच गुन्हे मागे घेण्याची विनंती करतो. आणि गृहमंत्री कुशाल म्हणतात राव, आधी दगडफेक झाली, बसव संरक्षणासाठी पोलिसांनी ऍक्शन घेतली. त्यांना जशी माहिती मिळाली तसं ते बोलले. HP ला रजेवर पण पाठवलाय. रजेवर बिजेवर चालणार नाही. यात जे सामील आहेत ना त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ती बी निलंबनाची. मी तर आरक्षण घेतल्याशिवाय उठतच नाही आता. मग हा जीव गेला तरी भेटतं. तुम्ही घातल्यात ना गोळ्या आम्हाला, बघू आता, होऊन जाऊ द्या. तुमच्या तब्येतीची काळजी आहे पाटील आम्हाला. असल्या गोळ्या घालून काळजी का तुम्हाला आमची? मारलं बुवा तुम्हाला आता. म्हणजे आधी गोळ्या घालायच्या आणि वरून काळजी आहे म्हणायचं. आणि मुख्यमंत्री साहेब बोलले होते, त्यांनी शब्द पाळलाय का त्यांचा? असं तडकाफडकी आरक्षण नाही देता येत. बरं, उद्या आधी जाहीर केलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकायला हवं की नाही? त्यासाठी आम्हाला थोडा वेळ वाढून द्या. नाही मला काहीच कळत नाही. आणि आता वेळ मागायचीच नाही. आम्हाला सरसकट मराठ्यांना तात्काळ आरक्षण जाहीर करायचं एवढंच आम्हाला कळतंय. आता इथं मरायला लागलो ना आम्ही. चला, धन्यवाद. गावागावामध्ये साखळी भूषण चालू आहे. आपल्याला बी काहीतरी विचार करायला पाहिजे. नाना रे, हा नाना रे. नाना या नाना या. नाना पेढी आणले का? का काय झालं? अहो त्यांची ती कुणबी वंशावर सापडली ना त्यांची. काय सांगता? हो होय मी आहे ना तटूनच बसलो तेव्हा जमलं. मला म्हणले तुम्ही बाहेर व्हा, मी शोधतो. मी म्हणलं तसं नाही जमणार, मी इथंच बसून राहणार. आणि मग काढले कागद, निजामी उर्दूतले. आणि मग एक आहे ना असं काळ टकलं म्हातारं आलं आणि त्याने ना असं बारीक बघितलं होता, तेव्हा जमलं. तुम्हाला सांगतो, ह्या लोकांनी जर खरंच मनापासून नोंदी शोधल्या ना तर अख्ख्या गावाच्या गाव कुणबी निघत्या. हो, भेटायलाच पाहिजे राहतो तुम्हाला लोकांना आरक्षण. अहो हे राजकारणी लोक स्वतःसाठी आपले ते निर्माण करायला लागले ना. पण आपलं गावात काही झालं का? आपण तर सगळे एका जागावर एका आनंदाने राहतोच ना. आपला कशा प्रकारे वाद नाही. आता बॉटर मौजा इतकेच मराठी श्रीमंत राहिले, नाही तर काही उस्तुडीला गेले आणि काही सालं धरले. आता शिल्लक करायले. म्हणून मराठ्याला आरक्षण भेटायलाच पाहिजे. भाऊ बरं आहे ना? तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा, व्यवस्थित आहे ना सगळं? तेच पाहिजे हो आपल्याला.
मराठा समाज म्हणजे हिंदुस्थानच्या पाठीचा कणा आहे. मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवं. नाही, त्या बाबतीत आम्ही सुद्धा सगळे समर्थन करतो आहोत. मनोज भाऊ, तुमची मागणी अतिशय रास्त आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही तुमचा लढा चालूच ठेवा. पण हा सगळा प्रश्न राजकारण्यांच्या हातातला आहे. शेवाळावरून चालण्यासारखं आहे. आजचे जे सत्तेत आहेत आपले मुख्यमंत्री अतिशय प्रामाणिक आहेत. उपमुख्यमंत्री तुमची कुठलीही फसवणूक करणार नाहीत. नक्की तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. हो, पण माझी एक तुम्हाला विनंती आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही लढा चालू ठेवा, पण उपोषण सोडा. पण माय बापा हो, आता ह्यांना आपली मराठ्याची ताकद दाखवून द्यायची वेळ आली. आपल्या ह्या गोदापट्ट्याच्या ताकदीवर जेलात राहून बेसन भाकर खाऊन आलेल्या तुला आरक्षण आणून दाखवेल तरच मराठ्याच्या अवलाद सांगणार, नाही तर सांगणार नाही. आज 1 वाजेपर्यंत वाट बघत. एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत, नाही तर माझी अंत्ययात्रा निघत. काय तुला सांगताना सांगून आलोय. बघ. काय झालं साहेब? काय जा रे, साहेबांची बीपीची गोळी घेऊन ये पटकन. जा. बीपीचं तुला कसं कळलं? चेहरा बघून भविष्य सांगतो आपण. आपला खानदानी धंदा येतो चेहरा बघून भविष्य सांगायचा. तुमचं भविष्य सांगू का? राजकीय भविष्य नाही म्हणजे हे गोळी आली गोळी. सरकारने जरा जास्तच लाट चालवलेत या रात्रीतून उगवलेल्या तथाकथित स्वयंघोषित मराठी नेत्याचे. नाहीतर काय, गृहमंत्र्यांनी लाठीचार्जची जाहीर माफी मागितली. हिथंच तर त्यांचं पारड जड झालं. हो दे रे, काही फरक पडत नाही त्याने. हे असं पारडे बिरडे जड होत नाही. मी आहे ना तुमच्या पारड्यात. मी तुमचाच आहे. म्हणूनच तर एवढा सगळा मान सन्मान असताना देखील खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबतीनं लढतोय. तो काय बोलतो काडी मुडी माणूस, किती जास्ती काहीतरीच काय. आपण एकीने लढायचं, एकीने. त्यामुळे आपण जिकडं न्याय तिकडं. मग गोष्ट राज्यातली असू दे नाही तर केंद्रात. अहो पण तो तर म्हणतोय की तुम्ही कसे निवडून येतात तेच मी पाहतो. अहो आणि आज तुमचं पार जेवण काढायला लागलंय तो. अहो बेसन भाकरी ते आतलं बाहेर काढतोय. त्याला काय बोलायचं ते बोलू दे. त्या बाळाला कोणीतरी सांगा रे, माझ्या नको नाही ते लागू म्हणा. आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी. माझ्या नको नादी लागू. मला पाडायच्या गोष्टी करतोय. हे बघा, मी तर काही पडणार नाहीच, पण हे जर माझ्या नादी लागले ना तर यांचा एकही आमदार अख्ख्या राज्यात येऊ द्यायचा नाही मी. पण आता मग पुढं करायचं काय साहेब? आता होणार आपला महाएल्गार. दाखवून देऊ त्यांना ही आपली ताकद. साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. तब्येत कशी आहे? व्यवस्थित आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी दाखल. मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात गेली अर्धा तास चर्चा सुरू. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटील उपोषण सोडणार. मुख्यमंत्री साहेब, आमचा तुमच्यावर लई विश्वास आहे आणि मला खात्री आहे साहेब, समाजाला आरक्षण तुम्हीच देणार. आपल्या समाजाला तुम्ही विचारात घेतलंय. मुख्यमंत्री साहेब तुमचं आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो. साहेब, तुम्ही आम्हाला 30 दिवस मागितले, पण आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला 40 दिवस देतो. पण आमचं हे साखळी उपोषण चालूच राहणार. आणि मला समाजाला विनंती करायची की तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. समाजाला मी मायबाप मानलंय. प्रत्येकाने शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण चालू ठेवायचं. सरकारला आपल्याकडून त्रास झाला नाही पाहिजे. सीएम साहेबांना 40 दिवस दिलेत, ते आपल्यात मार्ग काढणार असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. मी मनोजचं कौतुक करतो की तो अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत आहे. उपोषणामध्ये आम्ही ज्यांना शब्द दिला आहे तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अनेक बैठकीमध्ये ज्या ज्या आपल्या मागण्या होत्या त्या आपण पूर्ण करू. मी परवा दिल्लीला गेलो होतो. मला म्हणाले, हे मनोज जरांगे पाटील कोण आहे? मुख्यमंत्री म्हणून तुझे व तुझ्या सहकारी मित्रांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि तुमच्या सर्व मागण्या आम्ही तात्काळ मार्गी लावतो. जरांगे पाटील यांच्यावर चांगली आणि आधुनिक पद्धतीने उपचार व्हावेत, त्यांची तब्येत लवकर ठणठणीत बरी व्हावी यासाठी त्यांना मुंबईच्या नामांकित दवाखान्यामध्ये दाखल करावे अशी मी सरकारच्या वतीने आपणास विनंती करतो. अहो सरकारची मस्त इच्छा आहे पण आमची नाही ना. हा बरोबर आहे यांचं. आमचा फक्त या डॉक्टर साहेबावरती विश्वास आहे. हो पण का? आमचं सगळं आहे इकडे. डॉक्टर पण ओळखीचे आणि आम्ही इकडेच इलाज करणार आहे. सांगून टाका सरकारला. नाही नाही, असं जमणार नाही. पाटणा उपचार किती इथंच होणार पाटलाच. गरजवंतांचा लढा लढतो, महावादळाच्या विरोधात लढतो, अवघ्या मराठ्यांचा आवाज बनतो. आला आला मराठ्यांचा ढाढ वाघ आला, आला आला मराठ्यांचा ढाढ वाघ आला. एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा. मरण की शरण जगी प्रश्न ठाकतो, आरक्षणासाठी अन्न त्यागतो, भव्य दिव्य सभेचा इतिहास रचतो, शिवरायांचा बाबा शोभतो.
सगळ्यांना मानाचा जय शिवराय. सरकारने आपल्याला 30 दिवस मागितलं, आपण त्यांना मोठ्या मनानं 10 दिवस वाढवून दिलं. 40व्या दिवशी आपली काय भूमिका असेल ही त्याला आपण आपल्या अंतरवालीच्या महासभेतून सांगू. आता ते बेसन भाकर खाऊन आलेलं काही बरायला लागले. अरे याडपटा आमच्या मध्ये नको पडू तू. तपला तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला. कशाला आमच्या नादी लागतो? आम्ही इकडे उपाशी आहे, तुम्ही तिकडे तुपाशी आहे ना. आणि तुला तर मी आता कसाच सोडित नाही. आणि आता तर एक नवीनच उठलंय, आमच्या हातात कोयत आहेत म्हणून, आणि आमचा हात काय बांधत का काय? अरे बाबा माया नादी लागणं आता एवढं सोपं राहिलं का काय? हे मराठ्यांचा आग्या बोळ बघितलं का? अरे तुझ्या कुठं कुठं घुसत तुला कळत का? मुख्यमंत्री साहेब, तुमच्या सहकार्याला जरा समज द्या. घटनेच्या पदावर बसले ते, जरा नीट वाग म्हणाव त्याला. आता काय त्याची बी चूक नाही काय? या वयात शरीर तरी कवर साध्य थकलंय ती. आता जा म्हणाव देव देव करायला. पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही. आणि मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागा हटत आहे. होऊन जाऊ दे आता काही. अरे खानदानी मराठ्यांची अवलंब आहे, मराठ्यांच्या पोरांच्या. आणि लाईटीच्या ताराच्या कधी जवळ जाऊ नका. मग बसत जोर का झटका, मग डायरेक्ट पडत फुटका. आपल्या समाजाची ताकद आपण यांना पुढच्या सभेमधून दाखवून देऊ. मराठ्यांचा यो महासागर अंतरवालीच्या भूमीत दाखल होणार. चला पटकन खाली घ्यायला सांगा त्यांना. भोंगे फिंगे खाली घ्या, स्पीड लावायला सांगतात. मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सरटी या गावामध्ये भव्य अशी सभा होत आहे. या सभेची अंतिम तयारी पोहोचलेली आहे. मात्र या ठिकाणी ही सभाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आपण त्याने जाणून घेऊयात. आपल्यासोबत स्वयंसेवक आहेत. 100 ते 150 एकरामध्ये ही सभा होती आहे. काय सांगाल, सभेची तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे? तुम्ही बघत असाल तर सभेची तयारी एकदम जोरदार चालू आहे. म्हणजे जवळपास आता आम्ही 100 एकराचा परिसर अगदी रेडी केलेला आहे. 70 एकरावर सुद्धा आम्ही काम करतो आहोत. आणि जवळपास इथे जवळच 200 एकर आम्ही फक्त पार्किंगसाठी अवेलेबल करून दिलेले आहे. कारण गाड्याच तेवढे येणार, लोक तेवढे येणार आहेत. आणि सगळे लोक सहभाग आहे. अहो शेतकऱ्यांनी उभी पिकं आडवी केलेली आहेत. अजून काय पाहिजे मला सांगा. बरं, बाकी तयारी कुठपर्यंत पोहोचली? असं म्हटलं जातं की 20 ते 25 लाख लोक येणार आहेत या ठिकाणी. 25 लाख कोटी म्हणा, कोटींमध्ये लोक येणार आहेत. हा, आणि त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल तर लाखो कार्यकर्ते काम करतात. आणि जी जबाबदारी दिली आहे ना ती चोखपणे पार पाडतात. या ठिकाणी पाहताय की भव्य अशी सभा होती, तर त्यासाठी साऊंड सिस्टमही लावण्यात आलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी साऊंड व्यवस्थापक आहेत. दादा नमस्कार. काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही ध्वनिक्षेपक लावलेले आहेत, साऊंड बॉक्स लावलेत, किती संख्या त्यांची? जवळपास 4000 भोंगे आणलेत बघा. हे सगळे माझ्या पैशाने आणले. समाजाचं कार्य म्हणल्यावर सगळे सुखुशीने करायला लागले. आपण या ठिकाणी पाहताय की समाजाचं काम म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी समाज बांधव सुद्धा एकत्रित उतरलेले आहेत आणि स्वखर्चानं जे आहे ते या ठिकाणी पूर्ण तयारी करतायत. जर या ठिकाणी पाहिलं ते 100 ते 150 एकर जे काय मैदान आहे ते साफ करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. स्वयंस्फूर्तीनं हे सर्वजण समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. आपल्यासोबत JCB ऑपरेटर देखील आहेत किंवा मालक आहेत. नमस्कार. काय सांगाल, किती JCB आणले तुम्ही या ठिकाणी? जवळपास 12 JCB आहेत बघा. इकडे काय काम करतात, तिकडे काय काम करतात. पूर्ण पटांगामध्ये आमच्या JCB गावाकडे आणि भरपूर बाहेरच्या पण आलेले आहेत. आज जे काय करायचं आहे ना ते पूर्ण समाजासाठी करायचं. अगदी भाकट तुकड्या सगळं आलो बांधून गावाकडून. मात्र डिझेलचा खर्च आणि ड्रायव्हरचा खर्च कोण पाहतंय? आम्ही खिशातून भरतो ना, खिशातून भरतो आम्ही सगळं. कसं चाललंय? जोरदार तयारी चालू आहे. जोरदार म्हणजे अरे बा. आणि सगळ्यांचं आपण लोक येत, आहे आहे. आपण स्वतःहून. मराठ्यांची सभा आहे, कोटीनी मराठा येणार आहे माझा. जबरदस्त फक्त जबरदस्त. त्याची गैरसोय झाली पाहिजे, कसली अडचण नाही आली पाहिजे. मला बी राज्यातून एवढा संपर्क व्हायला लागलाय. कोण 500 गाड्या आणतो, कोण 1000 गाड्या आणतो. मीडियाचे बांधव काय म्हणतात? काय नाही, तुम्ही सभेची पाहणी करायसाठी आलात, तुम्हाला भेटायला आलो. काय सांगाल, काय पाहणी करता? तयारी तर जोरात चालली हो. आता समाजातून फोन यायला लागले, 500 गाड्या आम्ही आणतो, 1000 गाड्या आम्ही आणतो. हो 100% सभा ऐतिहासिक होईनी, 100% होईनी, मला खात्री आहे. त्यांना अडचणी यायला नको म्हणून मी स्वतः पाहणी करतोय. आमचे सहकारी आहेतच. चला चला चक्कर मार. थोडं माग व्हा बरं. अयो काय झालं? लय पोटात दुखायले. हा अचानक एक मिनिट थांबतो. तिकडे सावलेली आहे. एवढं कसं काय दुखायले? ती बी अचानक. नाही ते काय आता दग दग आरामच नाही ना. आराम नसल्यावर थोड दम आहे.
या ठिकाणी आपण पाहताय मनोज जरांगे पाटील यांना त्रास व्हायला लागलेला आहे. पोटामध्ये वेदना होतीये, त्यांना त्रास होतोय. मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जमिनीवर झोपले आहेत. कारण त्यांना मात्र ऐन वेळेला अचानकच ही जी वेदना आहे त्यांना जाणवू लागलेली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी या ठिकाणी स्थळाची पाहणी करण्याच्या आधीच जी आहे त्यांना हा त्रास या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. समाज बांधवांच्या चेहऱ्यावर सुद्धा काही आणि चिंता पाहायला मिळते. त्यांना पाणी पिण्यासाठी जे आहे ते दिलं आहे, मात्र त्यांनी पाणी घेण्यासाठी या ठिकाणी नकार दर्शवला आहे. मनोज जरांगे पाटील जे आहे त्या ठिकाणी आपण पाहतो त्यांना त्रास होते, मात्र तरी सुद्धा ते सभास्थळावर आलेत आणि अचानकच ही वेदना सुरू झाल्याच्या नंतर त्रास होतो त्यांना. मला समाजाला सांगायचं, माया आतड्याला पीळ जरी पडला ना तरी मी आरक्षण घेतल्या वगैरे एक इंच बी माग हटणार नाही. तुमची तयारी चालूच राहू द्या. इथं आंतरवालीला सगळ्यांनी या समाजाने एक व्हायची आता गरज आली. जरांगे पाटील यांच्या अनेक गावामध्ये भव्य दिव्य अशा जाहीर सभा होत आहेत आणि लाखोचा जनसमुदाय तिथे जमणार आहे. काय सांगाल? ते हरलेलं आहे म्हणून तुझं लक्षण आहे. यांच्या सभेला किती गर्दी असते याचा अजून शासकीय आकडा समोर आलेला नाही. अरे याच्यापेक्षा जास्त गर्दी तर आमच्या गावाकडच्या यात्रेला असते. महादेव यात्रा, इतर यात्रा, जत्रा. ते एक छोटीशी जरांगे यात्रा होती. सरकार सरकार, मी पाहतो यांना आरक्षण कसं भेटतंय. डंकेची चोट मी सांगतो.